नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या ब्लाऊज कटिंग अँड क्राफ्टिंग या चॅनलमध्ये। तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज नेहमी परफेक्ट बसत नाही का? आज मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे। फक्त 2 मिनिटात परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंग कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत। प्रिन्स कट ब्लाऊज घातल्यावर फिटिंग खूप छान दिसते आणि बॉडीला परफेक्ट शेप मिळतो। जर तुम्ही टेलरिंग शिकत असाल किंवा ब्लाऊज कटिंग शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। माप घेताना नेहमी टेप सरळ ठेवायचा आणि जास्त टाईट किंवा जास्त सैल माप घ्यायचं नाही। जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजऐवजी काहीतरी वेगळं आणि परफेक्ट फिटिंग हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। चला तर मग सर्वात पहिले ब्लाऊजची मापे पाहूयात। सर्वात पहिले आपण कागद दुहेरी करून ठेवायचा, जे की पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपला एक साथ कटिंग होतो। तर इथे मी पुढचा पार्टच कटिंग करणार आहे। सर्वात पहिले आपण बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि वरचा भाग म्हणजे शोल्डर साइड ठेवायची। आणि आता आपण ब्लाऊजची उंची मार्क करून घ्यायची आहे। तर इथे 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे। तर आता आपण बेसिक मार्किंग करून घ्यायचं आहे। वरून शोल्डर मार्क करायचा आहे, तर तिथे गळा रुंदी आपण 3 इंच घेणार आहोत व शोल्डर रुंदी आपण 3.5 इंच घेणार आहोत। मग आर्महोल डेप्थ करायचा आहे। आर्महोल ही आपण 6.5 इंच घेणार आहोत। साडेसहा वर पॉइंट देऊन आपण एक रेषा आखून घ्यायची आहे। शोल्डरला आपण पाव इंच उतार देणार आहोत, जेणेकरून आपला ब्लाऊज वगळणार नाही। त्यानंतर आपण बंद बाजूकडून छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग घ्यायचा आहे। तर इथे छातीचा चौथा भाग येतो 9 इंच, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे व 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाऊण इंचावरती मार्किंग करून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मुंड्याचा हाफ घेऊन स्मूथ कर्व काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कमरेचे माप टाकून घ्यायचं आहे। तर इथे कमरेचं माप आहे 34 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच। त्यामध्ये आपण अर्धा इंच लूजिंग घेणार आहोत, प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत।
जे की ते टक्सचं मार्जिन असणार आहे. त्यानंतर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत. तर आता आपण प्रिन्स कटची लाईन आखून घेणार आहोत. प्रिन्स कटमध्ये बसच्या मधून खालील कमरेपर्यंत 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व बंद बाजूकडून आपण 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जो टक्स आहे तो आपला 4 इंचाचाच येणार आहे. त्यानंतर आपण पट्टीच्या साहाय्याने एक रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टक्ससाठी 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व 2.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार खूप महत्त्वाचा असतो कारण यावर आपल्या ब्लाउजचं फिटिंग अवलंबून असतं. या लाईननुसार आपण फ्रंटचे 2 भाग कट करणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा गळा आहे 6.5 इंच. तर आपण 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व एक रेषा आखून घ्यायची. त्यानंतर आपण 1 इंच आतमध्ये एक्स्ट्रा माप घेऊन गळ्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. जे मापे घेऊन आपण हा ड्राफ्ट बनवला आहे तर ती मापे मी इथे लिहून घेत आहे जेणेकरून समजायला खूप सोपे जाईल. अशा प्रकारे आपण प्रिन्स कट ब्लाउजचे कटिंग खूप सोप्या पद्धतीनं करू शकतो. ब्लाउज चपटा होऊ नये म्हणून टक्स व्यवस्थित घ्यायचा आहे. तर हे पहा, आपला सुंदर आणि स्टायलिश प्रिन्सेस कट ब्लाउज तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर आपला प्रिन्सेस कट फुगत नसेल तर आपण जॉईंट करताना आतल्या साईडनं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत की जेणेकरून आपला प्रिन्सेस कट हा फुगला जातो. आता आपण मार्किंग केलेल्या लाईननुसार कटिंग करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी बाहेरची साईड कट करायची आहे. मग प्रिन्सेस कटची कर्व लाईन सावकाश कट करायची आहे. कटिंग करताना कात्री सरळ आणि स्लो चालवायची आहे.
यामुळे कटिंग नीट आणि क्लीन होते. अजून अशाच ब्लाऊज कटिंग आणि टेलरिंग व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.